नमस्कार. देवकीच्या गर्भातल्या 6 लेकरांना मारल्यानंतर कंसाला आता खूप अधीरता आलेली आहे. 7वा आणि 8वा 2 गर्भ मेले की संपला, आपला शत्रूच संपला, हा विश्वास कंसाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि हा विश्वास आल्यावरती कंस पुढे आता वाट बघतोय 7व्या गर्भाची. देवकी गर्भवती झालेली आहे आणि देवकीच्या गर्भात शेषनाग प्रत्यक्ष अवतीर्ण झालेले आहेत. योगमायेला आज्ञा केलेली आहे, योगमाये तुला आता गर्भ बदलायचा आहे. यमुनेच्या ऐल तीरावर असलेल्या देवकीच्या उदरातला बलरामाचा गर्भ रोहिणीच्या उदरात नेऊन टाकला जातो आणि इकडे देवकीचा गर्भपात झाल्याची चर्चा घडवून आणली जाते. कंस धावत पळत येतो. गर्भपात झालाच कसा, लेकरू जन्माला आलंच कसं नाही. तेव्हा सांगितलं जातं देवकी प्रचंड घाबरलेली आहे, आपलं 7वं लेकरूही मरणार आहे. या भावनेतूनच तिचा गर्भपात झाला. आता 7वं लेकरू अस्तित्वात नाही. कंस खुश होतो. चला, एक शत्रू जन्माला येण्याच्या आधीच संपून गेला. त्याला या पृथ्वी तलावर यावं लागलं नाही आणि मला मारावं लागलं नाही, ते आधीच मरून गेलेला होता. या भावनेतच कंस निघून जातो आणि वाट पाहतोय आता 8वा पुत्र होण्याची. या गर्भपातानंतर काही दिवस निघून जातात. वसुदेव देवकी आता 8व्या पुत्राच्या तयारीला लागलेले असतात. 8व्या पुत्राच्या तयारीला लागलेले असतात. आता 8वा पुत्र जन्माला येणार. ऐन थंडीचे दिवस, कार्तिक महिना आहे. जे कार्तिक महिना यासाठी की आपल्याकडे कार्तिक महिन्यात दिवाळी आणि दिवाळी नंतरचे बाकीचे सण असतात. या कार्तिक महिन्यात दीपपर्वाच्या दीपोत्सवाच्या काळामध्ये देवकीच्या गर्भात एक अंकुर उमलू लागलाय. अंकुर काय उमलतोय? अंकुर काय म्हणताय त्याला? सगळ्याच बीजांना अंकुरित करणारी महाशक्ती. सगळ्याच बीजांना अंकुरित करणारी महाशक्ती एका सामान्य स्त्रीच्या पोटी आलेली आहे. कार्तिक महिन्यात गर्भधारणा झाली आहे, कारण त्यानंतरची पुढची 9 महिन्यानंतर आणि बरोबर 8व्या दिवशी जन्म होतोय. कार्तिक महिन्याला प्रारंभ होतानाच भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं किंवा एका बालकाच्या रूपानं द्रौपदीच्या गर्भात गेलेले आहेत. 8व्या अपत्याला द्रौपदीचा गर्भ राहिलाय याची जाणीव कंसाला होते आणि कंस अत्यंतिक आनंदी होतो. शत्रूलाही आनंद होतो. सोपं नाहीये काम हे. शत्रूलाही आनंद होतो. आला आला, आता माझा काळ आला आणि मी त्याचा काळ बनणार आहे, मी त्याला संपवणार आहे. ही भावनाच कंसाला फार आनंदात करत होती की आता हा शेवटचा माझा काळ आला आहे आणि मी त्याला संपविणार आहे. एक एक महिना पुढे जातोय. कार्तिक महिना संपलाय, मार्गशीर्ष आलाय, पौष आलाय, माघ आलाय, फाल्गुन आलाय. ते वर्ष संपलं. पुन्हा चैत्र शुद्ध प्रतिपदा आता येते. चैत्र शुद्ध प्रतिपदा येते. चैत्र महिना संपलाय, वैशाख संपलाय, वैशाखाचा वनवास संपलाय, ज्येष्ठ आलाय आणि आता ज्येष्ठानंतर येणार आहे तो आषाढ. पावसाला, घनघोर पावसाला सुरुवात होणार आहे. आषाढानंतर येणार आहे तो श्रावण. या सगळ्याच महिन्यात प्रचंड पाऊस बरसणार आहे आणि प्रचंड बरसणाऱ्या पावसातच कंसाचा काळ सुद्धा पृथ्वीवर येणार आहे. जे येणारं अपत्य आहे ना ते विलक्षण असणार आहे. लक्षात ठेवा, विलक्षण असणार आहे आणि त्याचा जन्म या जगाला अक्षरशः पावन करणारा असणार आहे. अक्षरशः पावन करणारा. कारण भगवान विष्णू पूर्णांशाणी अवतार घेत आहेत. पूर्णावतार म्हणतात कृष्णावताराला, पूर्णावतार. बाकी सगळे अवतार अंशावतार आहेत, पण एकमेव भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. राम आणि कृष्णाच्या मधला फरक तर मी तुम्हाला समजून सांगितलाय. राम कुठलाही जोडाक्षर शब्द नाही. कृष्ण एकही शब्द जोडल्याशिवाय, दुसरा शब्द तोडल्याशिवाय जोडल्याशिवाय नाव तयार होत नाही. अर्ध क त्याला र, अर्ध श त्याला ण, असं सगळी जोडतोड करून आहे. रामावतार
दुपारी 12 वाजताचा आहे. चैत्र महिन्यातल्या दुपारी 12 वाजताचा आहे. रखरखत ऊन, कर्कश उन्हात, चैतीच्या उन्हात भगवा 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. कळतं ना? रखरखत्या उन्हात, अगदी उन्हात जन्म झालाय, प्रचंड प्रकाश आहे. आणि हा श्रावणातल्या घट्ट काळोख्या अंधारात मध्यरात्री 12 वाजता. काय फरक आहे बघा. एक दिवसा, एक रात्री, मध्यरात्री 12 वाजताचा विलक्षण योग आहे. आता हा गर्भ देवकीच्या उदरामध्ये आलेला आहे आणि देवकी सुद्धा तेजपुंज दिसायला लागली आहे. का दिसणार नाही? प्रत्यक्ष भगवंत तिच्या गर्भामध्ये अवतीर्ण झालेला आहे. आणि ही वेळ रात्री 12ची का निवडली असावी, असा प्रश्न आपल्याला पडत नाही का? श्रावण महिना आहे, श्रावण जड बाहेरी आणि देवकी अंतरी भिजलेली. चिंब आहे ती हो, ईश्वराच्या कृपेत चिंब आहे. काय पाहिजे अजून? जगतपालक, जगतनियंता, जगद्वंद्य, त्रिकाल स्मरणीय, ज्याच्या नुसत्या दर्शनानं आयुष्याचं कल्याण होऊन जातं, तो पूर्णावताराने एका सामान्य यदुवंशीय स्त्रीच्या उदरात जन्माला आलेला आहे. तो प्रत्यक्ष भगवंत आलेला आहे. त्यामुळे श्रावण जड बाहेरी, देवकी अंतरी भिजलेली आहे. चिंब आहे ती ईश्वराच्या कृपेनं, चिंब आहे. अगदी असहाय्य बालकाच्या सारखा तो तिच्या गर्भात वावरतोय आणि आज येणार उद्या येणार अशी स्थिती आहे. श्रावण महिना आलेला आहे, दिवस भरू लागली आहेत, श्रावणाची एक एक तिथी पुढे सरकू लागली आहे. आणि अष्टमीच्या मध्यरात्री घनघोर पाऊस बाहेर चालू आहे. श्रावणाची झड चालू आहे. घट्ट काळोखा अंधार आहे. आभाळ आल्यामुळं अजिबात चांदणं नाही की चंद्र नाही. काळी भोर रात्र आहे. यमुना दुथडी भरून वाहते आहे. यमुनेला पूर आलाय. या पुरातून यमुनेच्या जवळ जाण्याचं मध्यरात्री धैर्य कोणाचं होणार नाही अशी दुथडी भरून वाहते आहे. रप 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 पाऊस पडतोय. आणि या पावसात सगळी मथुरा अगदी शांत चिडी चुप झोपलेली आहे. काही होऊ शकेल, कुणी बाहेर पडेल ही स्थितीच नाही आहे. आणि अष्टमीचा दिवस आलाय. कुण्या कवीनी खूप छान वर्णन करून ठेवलंय. तो मास श्रावणाचा, दिनवद्य अष्टमीचा, चंद्रोदयी निशेला, बंदीत जन्म झाला वैकुंठवासी हरीचा. घट्ट मिटलेल्या काळोखात, चिंब पडणाऱ्या पावसात, योगमायेच्या रूपानं सगळी मथुरा शांत झोपलेली आहे. सुरक्षा रक्षक शांत झोपलेले आहेत. हो, दाराच्या कुलूप गळून पडले आहेत. सताड उघडी झाली आहेत दारं. जागी असणारी व्यक्तीच 3, एक वसुदेव, दुसरी देवकी आणि तिसरं प्रत्यक्ष तो जगन्नियंता ज्याला अवतीर्ण व्हायचा आहे. मध्यरात्री 12 वाजता द्रौपदी आपल्या लेकराला जन्म देते आणि योगमाया वसुदेवाला सांगते, वसुदेवा उचल त्या बालकाला, घाल इथल्या एका टोपलीमध्ये आणि चल घेऊन जा. चल पुढे घेऊन जा. कुठे घेऊन जा आणि काय कर या संबंधीची सूचना सुद्धा योगमाया देते आहे. ती काय सूचना आहे तेही बघावं लागणार आहे. पण श्रावणातल्या अष्टमीच्या रात्री प्रत्यक्ष भगवंत या पृथ्वी तलावरचा पापभार नाहीसा करण्यासाठी, पुढे होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अवतीर्ण झाला आहे. आता हा या युगातला शेवटचा अवतार असणार आहे. कारण यानंतर कृष्णाच्या कर्तव्यानंतर पुन्हा कलियुग येणार आहे आणि त्या कलियुगात जगण्यासाठीचा मार्ग सुद्धा प्रशस्त करणारा हाच भगवान श्रीकृष्णाचा अवतार आलेला आहे. प्रत्यक्ष पृथ्वीवर आलेला आहे आणि योगमायेच्या आज्ञेप्रमाणे, ईश्वराने घडवून दिल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला उचलून वसुदेवाने आपल्या टोपलीत ठेवलंय आणि निघालेला आहे आपल्या
गोकुळाकडं, जिथे आणखी एक बाळ जन्माला येणार आहे आणि तिथे जायचं आहे, तिथे काय करायचं आहे ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. पण सोबतच आणखी एक नवी कथा वर्षप्रतिपदेपासून सुरू करतोय आणि ती वर्षप्रतिपदा ते रामनवमी इथपर्यंत ती 9 दिवस ती कथा चालणार आहे. तीही कथा आपल्याला बघायची आहे. नमस्कार.